म्हणजे याच भागात येऊन शिरूरच्या पाच कंदील चौकात उभं राहून कोणी रामलिंग महाराजांची खोटी शपथ घेईल असं मला वाटलं नव्हतं। रामलिंग महाराजांची एक खोटी शपथ घेतली, त्या खोट्या शपथेत सांगितलं, मी परवा व्हिडिओ आला ना तुमच्यापर्यंत, आपण मतं दिली होती आणि प्रश्न कसल्या फायद्याचे विचारले, बरोबर त्या प्रश्नांना उत्तर देताना आधी रामलिंग महाराजांची खोटी शपथ घेतली। इथं सांगितलं माझा याच्याशी काहीही संबंध नाही। अरे मग तुमचा संबंध नव्हता तर आमच्याकडे म्हणतात कर नाही त्याला डर कशाला, कशाला घाईघाईने पोराला व्हिडिओ करायला लावला, बघा बघा हे वेगळं ते वेगळं, हे वेगळं ते वेगळं। मी प्रामाणिकपणे त्यांच्या चिरंजीवांचे आभार मानतो की मी जे काही आरोप केले होते ते 100% खरे होते हे त्यांच्या चिरंजीवांनी दाखवून दिले।